आपण म्हणतो की कीटकांवर कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत, पण तेवढंच ते किंवा त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त जे जंगली भागामधले जे काही शेतकरी आहेत, जंगलाच्या बाजूला शेती करणारे शेतकरी, तर त्यांचं नुकसान आहे त्याच्यापेक्षा जास्त नुकसान आहे. तर त्यासाठी हे खूप घातक आहे. आणि जे प्राणी आहेत ते वेगवेगळ्या पिकाच्या टप्प्यावर नुकसान करतात. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर जे रानडुक्कर आहेत आणि नीलगाय असेल तर ते अतिशय सुरुवातीच्या स्टेजला, म्हणजे जेव्हा आपण पेरणी करतो त्या पेरणीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यानंतर माकड असेल तर ते फुलधारणा किंवा फळधारणा, आता म्हणजे माकडाला काय फळं आवडतात तर ते फळं वगैरे यायला लागली किंवा फुलांचा वास यायला लागला तर ते त्या बाबतीत नुकसान होतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे प्राणी हे नुकसान करतात. तर तो टप्पा पण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं. ते कुठल्या वेळी ते उत्पादन वापरलं पाहिजे आणि ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे त्याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी त्याची उपाययोजना केली पाहिजे.